ओके. सो कुबरनेटिस मध्ये आतापर्यंत आपण जे पण टॉपिक्स बघितले आहे त्यांची तुमची प्रॅक्टिस झाली आहे. नसेल झाली तर ते कंप्लीट करा. कुठपर्यंत आलोय आपण? आपल्या कुबरनेटिस मध्ये आपण बघितलं आहे कॉन्फिग मॅप अँड देन नंतर सिक्रेट्स थ्रू कशा पद्धतीने आपले पासवर्ड्स पास करायचे. क्लिअर आहे? कॉन्फिग मॅपचा आणखी एक यूज होतो. कॉन्फिग मॅपचा आणखी एक यूज होतो. तर कॉन्फिग मॅप फक्त डेटा पास करायसाठी, असा व्हेरिएबल्स पास करायसाठीच नाही तर एखादी फाईल सुद्धा पास करायसाठी यूज केल्या जाते. मी माझ्या याच्यामध्ये काय करतो तर ते मी तुम्हाला सांगतो. जसं की एक फाईल असते application डॉट प्रॉपर्टीज. ठीक आहे, application डॉट प्रॉपर्टीज. तर मी ही फाईल पास करतो कुठे? माझ्या सिस्टम मध्ये. क्लिअर आहे? आणि देन मग या ऍप्लिकेशन फाईल मध्ये मला कोणता डेटा टाकायचा आहे तो मी इथे लिहिला. क्लिअर? आणि याच्या व्हॅल्यूज इथे सुद्धा. आता मला हे जेव्हा आपल्याला तुमचं कॉन्फिग मॅप हेल्म चार्ट बघणार तुम्ही तेव्हा तुम्हाला हे इझिली अंडरस्टूड होईल. बट फक्त सध्या लक्षात ठेवायचं की इथून आपण फाईल क्रिएट करू शकतो ही. क्लिअर आहे? हा. सो फाईल मधला डेटा पण इथून आपल्याला पास करता येतो, एवढं बोलायचं. ठीक आहे. सो व्हेरिएबल्स अँड सिक्रेट कशी पास करायची हे तुम्हाला समजलेलं आहे. तर आता आपण काय करणार, आपल्या डॉकर मध्ये आपण एक कन्सेप्ट बघितला आहे, डॉकर व्हॉल्यूम. कशासाठी बघितलाय? बॅकअप पर्पज साठी. एक डेटा आपला स्टोअर असायला पाहिजे. त्या सगळ्या गोष्टीसाठी आपण काय करतो, एक व्हॉल्यूम क्रिएट करतो आणि तो व्हॉल्यूम आपण अटॅच करणार कंटेनरच्या आतमध्ये. आता सेम कन्सेप्ट आपल्याला कुठे बघायचं आहे? कुबरनेटिस मध्ये बघायचं आहे. ओके, सेम कन्सेप्ट कुठे बघायचं आहे? कुबरनेटिस मध्ये. बट इथे काय म्हटलं जातं तर इथे म्हटलं जातं पर्सिस्टंट व्हॉल्यूम्स इन कुबरनेटिस. ठीक आहे. सो याला पर्सिस्टंट व्हॉल्यूम म्हणता तुम्ही. आता पर्सिस्टंट व्हॉल्यूम काय आहे? तर पर्सिस्टंट व्हॉल्यूम सेम आपला स्टोरेज टाईप. आपल्याला काय करायचं आहे? आपला डेटा स्टोअर करायचा आहे. तर इथे बघा तुम्ही, मॅनेजिंग स्टोरेज इज एक्झिस्टिंग प्रॉब्लेम फॉर मॅनेजिंग कम्प्यूट instances. The persistent volume subsystem provides an API for user and administrator that abstract details of how storage is provided from how it's consumes. आता यामध्ये सिम्पलचे काही टर्म्स मी काढून ठेवलेले आहेत जे तुम्हाला रीड करायला इझी जाणार. ठीक आहे, दिसतंय इथे मॅनेजिंग स्टोरेज. जो फर्स्ट लाईन जी आपण तिथे बघितली आहे. त्यानंतर काय म्हटलंय? टू डू दिस वी इंट्रोड्यूस टू न्यू API रिसोर्सेस, पर्सिस्टंट व्हॉल्यूम अँड पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम. आता आहे काय हे? सेम आपल्याला करायचं काय? स्टोरेज यूज करायचं, व्हॉल्यूम यूज करायचं आहे टू सेव्ह अवर डेटा इन कुबरनेटिस. तर म्हटलं काय जाते? पर्सिस्टंट व्हॉल्यूम. मला आता याला यूज कसं करायचं आणि काम कसं करायचं याच्या थ्रू? तर सिंपल पर्सिस्टंट व्हॉल्यूम डेटा आपली डायग्राम असेल, डायग्राम थ्रू आपण बघू, तुम्हाला ते इझिली समजेल. काय होतं इथे? सर्वात आधी आपल्याला व्हॉल्यूम क्रिएट करावं लागेल. ठीक आहे. एक साधा एक्झाम्पल की आपल्याला गरज आहे 50 GB ची, आपण घेतोय किती? 64 GB चा पेन ड्राईव्ह. करेक्ट आहे. तर आपण काय करणार? 64 GB चा पेन ड्राईव्ह घेणार. म्हणजे आता आपण काय केलंय? व्हॉल्यूम घेतलेला. पण त्यापैकी रिक्वायर्ड किती आहे आपल्याला? 50, राईट. तर आपण त्याला काय करणार? 50चा क्लेम करणार. कळलं? म्हणजे 64 GB पैकी आपला 50 आता काय? युज्ड मध्ये क्लेम म्हणणार त्याला आपण. ठीक आहे. देन आता तू यूज तर करतोय, पण त्याच्यात आता डेटा कुठे ठेवायचा आहे? कोणता डेटा ठेवायचा आहे हे आपल्याला डिसाईड करावं लागेल ना. तर आपल्याला इथे काय यूज करावं लागणार आहे? कंटेनर. पॉड मध्ये. ठीक आहे. पॉड मध्ये कंटेनरच्या आतमध्ये तो त्या लोकेशनला माउंट होणार. ठीक आहे. ते कसं करायचं ते पण आपण गोष्टी इथे बघून घेऊ.
तर सिंपल व्हॉल्यूम क्रिएट करणे. आता व्हॉल्यूम क्रिएट करण्यासाठी इथे आपल्याला एक फाईल लिहावी लागेल पर्सिस्टंट व्हॉल्यूम. ठीक आहे, पर्सिस्टंट व्हॉल्यूम डॉट YML. तर इथे बहुतेक मी काढली नसेल तर मी तुम्हाला समजून सांगतोय, डायग्रामॅटिकली ते इझिली समजेल. ओके, सो हिअर काय करणार आहोत आपण, तर एक सिंपल सा पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्रिएट करणार आहोत. ओके, याला काय म्हटलं जाईल, PV, पर्सिस्टंट व्हॉल्यूम. सिंपल. देन हा पर्सिस्टंट व्हॉल्यूम आपल्याला काय करायचं आहे, लेट्स कन्सिडर करा, तुम्ही हा कन्सिडर क्रिएट केला आहे 10 GB चा. PV 10 GB तुम्ही क्रिएट केलेला आहे. आणि देन हा स्टोरेज, या स्टोरेज पैकी तुम्हाला किती यूज करायचं आहे, तर इथे करावं लागेल पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम. काय करावं लागेल, पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम. आणि हा क्लेम केल्यानंतर आपल्याला इथे लेट्स कन्सिडर करा 10 पैकी मला 5 GB यूज करायची आहे, तर मी काय करणार, 5 GB क्लेम करणार की बाबा मला 10 GB नकोय, मला 5 GB मला ते यूज करायचं आहे. ठीक आहे, पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम. देन आता हा जो 5 GB झालेला आहे, हा 5 GB आपण काय करणार, पॉड मध्ये माउंट करणार. कळलं, पॉड मध्ये माउंट करणार. तर ह्या प्रोसेसने आपल्याला काम करावं लागणार आहे. एक आधी क्रिएट करायचा, देन आपण त्याला क्लेम करायचं, आणि देन त्याला आपण काय करणार, माउंट करणार. कळलं. पण आता पॉड मध्ये माउंट करताना ह्या दोघांची पण इन्फॉर्मेशन द्यावी लागते की पर्सिस्टंट व्हॉल्यूम कोणता होता आणि त्यातून क्लेम किती केलेला आहे. कळलं. ठीक आहे, तर वन बाय वन आपण क्रिएट करून बघू. तर सर्वात आधी आपण फाइल्स लिहिणार, कोणती, PV क्रिएट. एक फोल्डर क्रिएट करतो मी इथे व्हॉल्यूम्स नावाने, आणि त्याच्या आतमध्ये आपण काय करणार, 3 फाइल्स क्रिएट करणार. PV डॉट YML, वन मोर PVC, persistent volume claim dot YML. and then लास्ट मध्ये एक सिंपल सी डिप्लॉयमेंट फाईल लिहा, किंवा पॉड फाईल लिहा, किंवा रिप्लिका सेट वाली फाईल लिहा, ज्यामध्ये पॉड क्रिएट होते. राईट. तर मी ते तुम्हाला सिंपल सा पॉड वाला डॉट YML लिहून दाखवतोय की कंटेनरच्या आतमध्ये त्याला माउंट कसं करायचं. ओके, तुम्ही डिप्लॉयमेंट फाईल लिहिली तरी तिथे तुम्हाला सेम पद्धतीने माउंट करायचा येईल. ठीक आहे, तर PV क्रिएट. सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, PV क्रिएट. तर बाकी सब डिलीट करतोय मी इकडनं. ओके, सो PV क्रिएट मध्ये आता आपण काय लिहिणार, सेम फाईल लिहायची, सेम प्रोसेस असणार आहे. API व्हर्जन. देन इथे आता API व्हर्जन काय असेल बघून घ्यावं लागेल, बट सध्या V1 आपण लावून टाकू. देन त्यानंतर काय असणार, काय असणार, PV मीन्स पर्सिस्टंट, फुल नाव असे पर्सिस्टंट व्हॉल्यूम. सी पर्सिस्टंट व्हॉल्यूम आहे, तर इथे माझ्याकडे डेटा आलेला आहे पर्सिस्टंट व्हॉल्यूमचा. परफेक्ट. तर पर्सिस्टंट व्हॉल्यूम लिहितात कसं ते बघा, पर्सिस्टंट व्हॉल्यूम, व्हॉल्यूमच्या V कॅपिटल. देन त्यानंतर मेटा डेटा, तर हा काय झालं एवढं पर्सिस्टंट व्हॉल्यूमची इन्फॉर्मेशन. देन त्यानंतर स्पेसिफिकेशन. स्पेसिफिकेशन आहे, स्पेसिफिकेशन मध्ये काय दिसते तुम्हाला, कॅपॅसिटी. कॅपॅसिटी कशाची कॅपॅसिटी, स्टोरेज कॅपॅसिटी. किती पाहिजे, तर लेट्स कन्सिडर 10 GB पाहिजे. ओके. देन त्यानंतर व्हॉल्यूम मोड. तर व्हॉल्यूम मोड कोणता आहे, फाईल सिस्टम. ठीक आहे, फाईल सिस्टम व्हॉल्यूम मोड आहे. देन ऍक्सेस मोड कोणता आहे, रीड राईट एक्झिक्यूट. रीड राईट वन्स मीन्स रीड राईट फर्स्ट टाइमच होईल, त्यानंतर होणार नाही. देन पर्सिस्टंट व्हॉल्यूम रिक्लेम पॉलिसी. आता हे काय आहे रिक्लेम पॉलिसी. ठीक आहे, आपण ना एक काम करू, आपण ऑफिशियल पेजला पण फॉलो करू, जेणेकरून आपले काही मिस नको व्हायला. पर्सिस्टंट व्हॉल्यूम. ओके, तर इथे बघा पर्सिस्टंट व्हॉल्यूम रिक्लेम पॉलिसी दिलेला आहे ना. तर हे इथे तुम्हाला बघायला मिळेल, इथे रिक्लेमिंग. सी
तर दोन टाईपने असेल, रिटेन अँड डिलीट. रिटेन मीन्स परत घेणे, म्हणजेच आपल्याकडे एक डायरेक्टरी आहे, त्यामध्ये जर डेटा असेल तो डेटा तसाच ठेवायचा आणि आपण त्याला रिपीट यूज करणार. क्लिअर? रिक्लेम पॉलिसी. त्यानंतर काय, सॉरी रिटेन, आणि त्याच्यानंतर काय, डिलीट. तर डिलीट मीन्स व्हॉट, जो डेटा त्यामध्ये होता तो डिलीट करणार आणि परत त्याला यूज करणार. कळलं? ठीक आहे. आपल्या IPL मध्ये पण तेच होतं. जर गुजरातमध्ये एखादा प्लेअर असेल तर तिथून तो रिटेन केला तर तिथेच राहणार, अदरवाईज तो काय होईल, त्याला त्या गुजरातमधून डिलीट केला जातो आणि तो तरी पण तो अवेलेबल असेल, राईट. कुठलीही फ्रँचायझी त्याला ऑक्युपाईड करते. क्लिअर आहे? हा. सो समजलं, रिटेन अँड डिलीट, रिक्लेमिंग. ओके. देन रिसायकल पण आहे. तर रिसायकलचा काय अर्थ असते, परत यूज करणे. सेम. गुड. पर्सिस्टंट पीव्ही क्रिएट आणि फाइल्स कुठे लिहिलेल्या आहेत त्या बघू आपण. हा, पर्सिस्टंट क्लेमची आहे पीव्ही क्रिएट. ओके. बघा याने एकदम छोटीशी फाईल लिहिलेली आहे. स्पेसिफिकेशन, स्टोरेज क्लास, नेम काय असलं पाहिजे, तर याने इथे काय सध्या काही लिहिलेलं नाहीये. क्लेम रेफरन्स, कुठून क्लेम रेफर केलाय त्यांनी, दिस वन. ठीक आहे. नेम स्पेस समथिंग लाईक दिस, बट मला एकदम प्रॉपर दाखवायचं आहे तुम्हाला. स्टार्टिंगलाच असायला पाहिजे. तर इथे पूर्ण इन्फॉर्मेशन मिळेल तुम्हाला की हाऊ व्हॉल्यूम वर्क्स, काय आहे व्हॉल्यूम्स, कशासाठी यूज केला जातो, तुम्हाला क्रिएट कसं करायचं आहे. ठीक आहे. तर टाइप्स ऑफ व्हॉल्यूम्स कसे, कोणते कोणते टाइप्स ऑफ व्हॉल्यूम तुम्ही यूज करू शकता. तर हे सगळे जे काय आहे बाकीचे डेप्रिकेट झालेले आहेत. ठीक आहे. कॉन्फिग मॅप आपण यूज करू शकतो आणि कशा पद्धतीने यूज करतात तर तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन इथे तुम्हाला दिसेल. ओके. तर हे डिफरंट टाइप्स आहेत व्हॉल्यूम्स क्रिएट करण्याचे. आपण काय करतोय तर पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम शिकतोय, जो की इथे दिसेल. स्टॅटिक, डायनामिक, लाईफ सायकल दाखवलेलं आहे. लाईफ सायकल ऑफ व्हॉल्यूम क्लेम स्टॅटिक असेल, डायनामिक असेल आणि देन बाइंडिंग असेल, मीन्स माउंट बाइंडिंग आपण जे करतोय ना ते. नेक्स्ट तुम्हाला इथे फाइल्स पाहिजे, त्या फाइल्स भेटल्या की आपण प्रॉपरली वर्क करू शकतो. एकदम बेसिक एक्झाम्पल दिलंय, बट आपल्याला हा ओके. तर इथे आहेत आपले पूर्ण प्रॉपर पॉइंट्स. तर इथे काय दिलेलं आहे, व्हॉल्यूम मोड, फाईल सिस्टम, ऍक्सेस मोड, रीड राईट वन्स. तर इथे हा एकच ऍक्सेस मोड आहे असं नाहीये, वेगवेगळे ऍक्सेस मोड आहे. जसं की रीड राईट वन्स आहे इथे, आणखी असेल रीड राईट, देन राईट वन्स, ओनली रीड राईट, असे पण असतील. तर कॅपॅसिटी इथे दिलेली आहे, व्हॉल्यूम मोड आता इथे डिस्क्रिप्शन पण आहे आपल्याकडे. तर सी पर्सिस्टंट व्हॉल्यूम, फाईल सिस्टम अँड ब्लॉक, दोन टाइप यूज केले जातात. कशामध्ये, इथे व्हॉल्यूम मोड मध्ये. ओके. नेक्स्ट आहे ऍक्सेस मोड. आणि हा ऍक्सेस मोड मध्ये बघा, रीड राईट वन्स, जे मी पॉलिसीज तुम्हाला म्हणत होतो ते आहे. ते रीड ओनली मेनी, रीड राईट मेनी मीन्स इथे आता याचा अर्थ काय असेल, रीड राईट वन्स मीन्स एकदा करू शकेल, रीड ओनली मेनी म्हणजे रीड करणार पण कुणी पण करणार, किती पण करणार. आणि रीड राईट मेनी म्हणजे रीड राईट तो किती पण करू शकतो. ठीक आहे. तर कसं आहे हे समजलं. ओके. देन आणखी काही इन्फॉर्मेशन असेल यामध्ये, व्हॉल्यूमचे टाइप्स, आपण व्हॉल्यूम्स कोणते कोणते यूज करू शकतो ते दिलेलं आहे, कोणते टाइप्स यूज करू शकतो ते. देन क्लास आहे, स्टोरेज क्लास काय असतो तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. स्टोरेज क्लास काय असतो, डेटा स्टोअर करण्यासाठी काय असते स्टोरेज क्लास. S3 मध्ये वगैरे बघितले की नाही, काय असते
रिक्लेम पॉलिसी आता आपण बघितलं. ठीक आहे, 3 आहेत, रिटेन, रिसायकल अँड देन डिलीट. ओके, देन माउंट ऑप्शन आपल्याला बघायचे कसे करतात ते. ठीक आहे, तर आपण आपली एक पहिली फाईल लिहू. जास्त काही यामध्ये एक्सेस विचार करायची गरज नाहीये. सिंपलचा व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम आपल्याला यूज करायचा आहे डेटा स्टोअर करण्यासाठी कंटेनरच्या आतमध्ये. क्लिअर. सो सध्या कशा पद्धतीने लिहायचं आहे, तर रिसायकल लिहा और रिक्लेम लिहा, ते डिपेंड करते तुमच्यावर. ठीक आहे, तुम्ही काही इथे स्टोरेज क्लास वगैरे सध्या काही यूज करत नाहीये. माउंट ऑप्शन इथे दिसत आहे. माउंट ऑप्शन मध्ये हा माउंट कुठे करायचा आहे ते तुम्हाला बघायचं. ओके, माउंट ऑप्शन हार्ड और सॉफ्ट, दोन ऑप्शन्स असणार तुम्हाला, हार्ड माउंटिंग और सॉफ्ट माउंटिंग. तर डिफरन्स तुम्हाला माहिती पाहिजे. आता काय करणार आहोत, NFS सर्व्हर आणि काय माउंट करणार आहोत आपण. NFS माहिती आहे तुम्हाला. हा, तर जर तुमच्याकडे ते अवेलेबल असेल तर तुम्ही इथे या पद्धतीने माउंट करणार. बट आता सध्या आपल्याला हे काही असं करायचं नाहीये. आपण एक सिंपल सी फाईल क्रिएट करू जी की तुमच्याकडे ही राहणार. ओके, तर पर्सिस्टंट व्हॉल्यूम मध्ये तुमची या पद्धतीने तुम्ही काय करताय, डायरेक्टरी क्रिएट करताय. इट डिपेंड्स ऑन यू की कशा पद्धतीने काम करणार. परफेक्ट. देन दुसरी एक फाईल लिहिणार आपण, ते कोणती असणार. हा, इथे बघा माउंट कुठे करायचं आहे आणि हा पाथ आहे कोणता. पर्सिस्टंट व्हॉल्यूम रिक्लेम पॉलिसी पर्यंत आपण बघितलं. देन त्यानंतर इथे काय दिसतंय तुम्हाला, होस्ट पाथ. आता होस्ट पाथ काय आहे की हा डायरेक्टरी आहे कुठे आपल्या मशीन मध्ये, तो डायरेक्टरी कुठे आहे. तर आपण कोणती डायरेक्टरी क्रिएट करतो इथे, /mnt मध्ये माय डेटा नावाने. क्लिअर आहे. त्याचा काय असेल टाईप, डायरेक्टरी और क्रिएट. मीन्स इथे काय म्हटलंय, क्रिएट द डायरेक्टरी इफ डजंट एक्झिस्ट. जर ही डायरेक्टरी नसेल तर तो क्रिएट करणार. ओके, तर इनफ आहे एवढं. देन त्यानंतर PVC क्रिएट. आता आपण इथे बघा, इथे 1 GB दिलेलं आहे, पण तुम्ही ठीक आहे 1 GB राहिलं तरी काय फरक पडणार नाही. PVC क्रिएट. तर मी काय करतो, इथे साइड बाय साइड याला ओपन ठेवतो. तर या हा हा GIS नोट करतात. G और GI नोट करतात त्याला. ठीक आहे, कुठे GI ते जे पॅरामीटर याच्यामध्ये तेच पद्धतीने यूज केले जातात. लेट मी शो यू. सी. ओके, ओके. त्यानंतर पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम. हा, सो पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम. आता पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम मध्ये बघा काय करतोय आपण, तर इथे पण सेम असेल जसं व्हॉल्यूम मध्ये असेल. ऍक्सेस मोड आणि व्हॉल्यूम मोड ह्या दोन्ही गोष्टी सेम असणार. आता आपल्याला करायचं काय, तर रिसोर्स यूज करायचा आहे. कुठून यूज करायचं आहे, तर आपल्याला रिक्वेस्ट टाकावी लागेल. कशाची रिक्वेस्ट, स्टोरेज रिक्वेस्ट. किती रिक्वेस्ट आहे, तिथे जर 5 GB असेल तर आपल्याला इकडे 2 GB यूज करायची. तर ते रिक्वेस्ट आपल्याला इथे टाकावी लागेल. तर इथे यू कॅन सी रिसोर्स, रिक्वेस्ट अँड स्टोरेज. अंडरस्टूड. ठीक आहे. सो पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम. Yes, I am having this example here. Okay, so इथे काय करतोय मी बघा, पर्सिस्टंट व्हॉल्यूम. इकडे काय केलेलं आहे आपण, पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम. देन त्यानंतर इथे कॅपॅसिटी किती दिली आहे,
1 GB, बट इथे आपण रिक्वेस्ट किती करतोय 1 GB. जेवढं इथे केलेलं आहे तेवढं आपण 1 GB इनफ आहे. और इकडे 2 GB करा, इथे 1 GB राहू द्या. इट डिपेंड्स ऑन यू. देन ऍक्सेस मोड सेम आहे, रीड राईट्स वन्स. ठीक आहे, त्यापेक्षा जास्त आपण काही लिहिलेलं नाहीये. क्लिअर? ओके. बट कोणते कोणते पॅरामीटर्स तुम्ही लिहू शकता तर ऑफिशियल पेज वरून तुम्हाला समजेल. रिसोर्स, रिक्वेस्ट अँड स्टोरेज आपण फक्त एवढं यूज केलेलं आहे, बाकीच्या गोष्टी आपण यूज केलेल्या नाही. क्लिअर? जर सेपरेट डिफरंट व्हॉल्युम्स असतील तुमच्याकडे तर तुम्ही या पद्धतीने सिलेक्ट करू शकता, मॅच एक्सप्रेशन, मॅच लेबल्स वगैरे टाकून. हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. ओके, ठीक आहे. तर हे आपण आता टेस्ट करून बघू. टेस्ट करून बघावं लागेल ना. तर टेस्ट करून बघण्यासाठी आता आपण काय करणार, आपल्या किलर कोडावर येणार. किलर कोड जर इथे काम नाही केलं तर आपल्याला मग मिनी क्यूबचा यूज करावा लागेल. ओके, हा. बट इथे आपल्याकडे 2 GB असतं तर लेट्स से चेक करू आपण की क्रिएट होईल की नाही. हा, वन मोर थिंग. आता हे तर झालंय 1 GB पैकी 1 GB आपण क्लेम करतोय. क्लिअर? देन आता याला माउंट करायला लागेल ना. कुठे माउंट करावं लागेल? पॉड मध्ये. तर पॉड मध्ये कसं माउंट करतात सर? तर पॉड मध्ये माउंट करण्यासाठी त्याला पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम पण द्यावं लागेल आणि पर्सिस्टंट व्हॉल्यूम कोणतं होतं ते पण सांगावं लागेल. क्लिअर? देन हिअर इज द पॉड टाइप. आता याला आपण समजून घेऊ. बघा इथे तर दिसतंय एपीआय व्हर्जन, हा पॉडची इन्फॉर्मेशन आहे. देन कंटेनर आहे, कंटेनर मध्ये माय इंजिनियर्स. आता इथे काय दिसतंय तुम्हाला? 2 टर्म्स दिसतात. व्हॉल्यूम, सर्वात आधी व्हॉल्यूम. व्हॉल्यूम ह्या 2 लाईन बद्दल बघा. तर व्हॉल्यूम आपला इथे कोणता यूज होत आहे? होस्ट पाथ स्टोरेज. ठीक आहे. देन त्यानंतर या व्हॉल्यूम्स मध्ये आपल्याला करायचं काय? व्हॉल्यूम क्लेमचा यूज करायचा आहे. तर इथे काय देतोय आपण? पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम. इकडे बघा, पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम. एक व्हॉल्यूम क्रिएट होणार. कोणता व्हॉल्यूम क्रिएट होणार? होस्ट पाथ स्टोरेज. देन त्यानंतर तो व्हॉल्यूम कुठून क्रिएट होतोय? तर पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम पासून. नाव काय असणार त्या पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेमचं? माय होस्ट पाथ. जे इथे आहे तेच नाव तुम्हाला इथे द्यावं लागणार. देन नेक्स्ट, आता हे झालं व्हॉल्यूमची इन्फॉर्मेशन पॉड मध्ये. देन आता हा करायचं काय? आपल्याला माउंट करायचं आहे. तर व्हॉल्यूम माउंट. देन त्यानंतर सेम नाव द्यायचंय जे तुम्ही इथे यूज करणार. कळलं? हाच आपल्याला माउंट करायचा आहे. कुठे माउंट करायचं? तर स्लॅश डेटा मध्ये. अंडरस्टूड? काही कन्फ्युजन, काही इश्यू? ठीक आहे. तर स्लॅश डेटा न देता तुम्ही इथे याला स्लॅश वॅर स्लॅश काय असते ते HTTP वाला हा स्लॅश वॅर शेअर आहे का डायरेक्ट? SHARE शेअर where SHARE share, then local तेच तर बोलतोय ना मी. USR लोकल अपाचे 2 आणि त्यानंतर HT डॉक्स. ठीक आहे. या लोकेशनला आपण माउंट करतोय असं कन्सिडर करायला लागेल. क्लिअर आहे? तर इथे काय आहे? हा व्हॉल्यूम आपला क्रिएट होतोय. पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेमला तो रेफर करणार. पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम मध्ये आपण ऑलरेडी काय केलंय? रिक्वेस्ट टाकली आहे 1 GB ची. तेवढा तो स्टोरेज घेऊन येणार आणि कोणत्या लोकेशनला माउंट करणार? या पाथला माउंट करणार. तर इथे 2 टर्म्स यूज करायचे आहे. एक व्हॉल्यूमची इन्फॉर्मेशन आणि कोणत्या लोकेशनला माउंट करायचं आहे ते. जे व्हॉल्यूमची लोकेशन देणार तुम्ही, जे नाव देणार तुम्ही, तेच नाव तुम्हाला व्हॉल्यूम माउंट करताना इथे यूज करायचं. ओके. सो पर्सिस्टंट व्हॉल्यूम इनसाइड युअर पॉड. तर तीनही फाइल्स आपल्या क्रिएट झालेल्या आहेत. तर आपण यांना ऍक्सेस करून बघू. झाल्या तर परफेक्ट, अदरवाइज आपण मिनी क्यूब वर ट्राय करू.
सी मध्ये पण 1 GB आखा घेतोय तर तो 1 GB ते 1 GB आखा घेणार का? कारण 1 GB चा आखा नाही भेटत, कमी भेटतो. मिळेल ना, जेवढा आपण घेतलेला आहे, बनवलेला आहे 1 GB बनवलेला आहे ना, तर इथे जेवढा क्रिएट होणार तो तेवढा इकडे मिळून जाणार, नाहीतर आपण चेंज करून घेऊ, काय प्रॉब्लेम नाही. 2 GB करू, काय प्रॉब्लेम. हा इथे बघा, इथे पण मी त्याच पद्धतीने तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली आहे बघा. तर हा दिसतोय पर्सिस्टंट व्हॉल्यूम, हा सेपरेट फाईल बनलेला आहे. तर मेटा डेटा ठीक आहे, लेबल मध्ये मी लोकल, देन त्यानंतर स्टोरेज क्लास टाईप, इथे कोणता टाईप घेतलेला आहे मी, मॅन्युअल. आता हे सर स्टोरेज टाईपची सेपरेट कुठून मिळणार, तर ऑफिशियल पेज वरून मिळणार. ओके, मॅन्युअल स्टोरेज टाईप मॅन्युअल आहे. आता मी तिथे का बरं मॅन्युअल घेतलं असेल, कारण मी क्रिएट करतोय. ओके, अगेन बघा इथे काय दिलेलं आहे, कॅपॅसिटी 10 GB दिलेली आहे. देन त्यानंतर ऍक्सेस मोड रीड राईट वन्स, देन होस्ट पाथ /mnt/data. व्हेरी गुड. देन त्यानंतर याचा पीव्ही क्रिएट बघा, पीव्हीसी. तर पीव्हीसी मध्ये इथून मी रिक्वेस्ट किती टाकली आहे, 3 GB. ठीक आहे. देन त्यानंतर पॉट मध्ये मी त्याला माउंट केलं असणार आहे, बरोबर. व्हॉल्यूम मध्ये हा नाव दिलेलं आहे व्हॉल्यूमचं. ठीक आहे, आपल्या व्हॉल्यूमच्या फाईल मध्ये जे नाव असणार ते आपण इकडे यूज करू शकतो. देन त्यानंतर पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम फाईलचं नाव, हे व्हॉल्यूमचं नाव दिलंय आणि हे कशाचं नाव दिलंय, पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेमचं नाव. कूल. आता इन्फॉर्मेशन मिळाली. देन त्यानंतर आता माउंट करायचं कसं आहे, तर व्हॉल्यूम माउंट कुठल्या लाईन मध्ये आलं पाहिजे, ते कंटेनरच्या खाली, कंटेनरवाल्या लाईन मध्ये. ठीक आहे, इथे या नेमच्या सिंपल सरळ लाईन मध्ये. माउंट पाथ कोणत्या लोकेशनला माउंट करायचं आहे आणि काय नाव ठेवायचं आहे, म्हणजे हा व्हॉल्यूम कोणता आहे, तर हा इथे जो नाव असेल तोच नाव तुम्हाला वरती यूज करायचं आहे. कळलं. इझी आहे का फाईल्स, खूप इझी आहे. छोट्या छोट्या फाईल्स आहेत, पूर्ण ह्या पीव्हीसी वगैरे लिहायची पण गरज पडत नाही, आपण डायरेक्टली माउंट करू शकतो. तर समोर जाऊन तुम्ही एक्सप्लोअर करणार. सध्या एवढं कळलं, तर ट्राय करू, याला आपण पुश करू. git add टाइम घेतोय थोडा ऍड करायसाठी. ओके, git add, git commit -m volume added. काय झालं सांगा मला, पण मी पण काय हेल्प करतो तुमची. अच्छा, तुमच्याच मित्रासोबत. मग git push origin, ती गोष्ट आता करणे आवश्यक आहे का? ओके, तर पुश कंटेंट झालेला आहे. इकडे येऊ आपण आणि चेक करू. काय करावं लागतं, git क्लोन करावं लागतं. काय करावं लागेल क्लोन, तर आपली रिपॉझिटरी कोणती आहे, batch 20, this one updated just now. Okay, so simple. कॉपी करने, cd batch, then ktest, then volume, enter ls. ठीक है, तीन फाइल्स अवेलेबल है.
सो एक एक करून आपण सर्वात आधी त्याला एक एक करून एक्झिक्यूट करू. तर पहिली फाईल कोणती बनवली आपण? पीव्ही. सो kubectl apply -f pv dot yml apply created. So kubectl get pv झालंय का? येस, 1 GB दाखवत आहे आणि रिक्लेम पॉलिसी रिटेन वाली आहे. परफेक्ट. देन त्यानंतर आपलं काय असणार? kubectl apply -f pvc dot yml enter apply. परफेक्ट. pvc देखो हो गया. स्टेटस काय? पेंडिंग आहे. ओके, सध्या पेंडिंग आहे. तर आता आपण याला काय करू? माउंट करू. सॉरी, आपली एक फाईल अजून बाकी आहे. कोणती? pod. सो pod dot yml. so applied. clear. so kubectl get pods आहे. इट्स इन कंटेनर क्रिएटिंग मोड. काय यूज केलं होतं आपण? nginx और व्हॉट? nginx आहे ना. पाथ आपण भलता दिलाय आणि nginx लिहिलेला आहे. तुमची मिस्टेक आहे, माझी नाही. सध्या कंटेनर क्रिएटिंग मोड मध्ये आहे. ओके, चेक वेट करू आपण. सी स्टेटस काय आला इथे? बाउंड आहे. पीव्हीसी व्हॉल्यूम दिलेला आहे आणि कुठला तरी नाव दिलेलं आहे, जनरेट केलं आहे. ठीक आहे. रीड राइट वन्स ऍक्सेस पॉलिसी है, 1 GB कॅपॅसिटी है, लोकल पाथ आहे, स्टोरेज क्लास, अँड देन बाकी काही आपण एक्स्ट्रा लिहिलेलं नाहीये. सी एक हा पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम वाला बनलेला आहे आणि आपला व्हॉल्यूम आहे. तर दोन्ही याच्यात काय दिसत आहे? 1 GB. इथे रिक्लेम पॉलिसी डिलीट कशी आहे? ठीक आहे. रिटेन जे काही असेल इथे बघा, डिफॉल्ट माय होस्टपाथ पीव्हीसी जे काही नाव आहे आपले इथे प्रॉपरली बनलेले आहेत. आणि हा पॉड जर क्रिएट झाला असेल तर पॉडच्या आतमध्ये आपण त्याला डिस्क्राईब करू. येस, पॉड पण आता रनिंग मध्ये आहे. तर पॉडला जर आपण डिस्क्राईब केलं तर त्या लोकेशनला आपल्याला दिसणार. बट येस, चेंजेस होणार नाही. कारण काय, index.html वगैरे या nginxचा वेगळ्याच पाथ मध्ये असतो ना, आणि आपण माउंट वेगळ्याच पाथला केलाय. सो kubectl डिस्क्राईब काय असेल? पॉड माय ऍप पॉड. सो इथे तुम्हाला माउंटिंग वाला सेक्शन मध्ये बघायला मिळेल ती कुठे माउंट केलंय तुम्ही. सी इथे दिसतंय व्हॉल्यूम, होस्टपाथ स्टोरेज, हे व्हॉल्यूमची क्लेम आहे. देन क्लेम रीड ओनली. देन त्यानंतर लोकेशन दिसते कुठे? हा, इथे दिसते माउंट मध्ये आहे. तर प्रॉपरली माउंटिंग झाली आहे आपली. आणि हे सगळं कसं काम करतं आपण डॉक्युमेंट मध्ये ऑलरेडी बघितलेलं आहे. index.html वगैरे पेजेस वगैरे चेंजेस करून, राईट. तर कन्फ्युजन आहे का आता इथे कुठे? नाही. व्हेरी गुड. सो या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय? तुमचा पर्सिस्टंट व्हॉल्यूम इथे यूज करायचा. आता पर्सिस्टंट व्हॉल्यूम यूज जेव्हा तुम्ही करत राहणार, भरपूर साऱ्या न्यू गोष्टी एक्सप्लोर होणार. देन पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम करायची गरज नाहीये. पर्सिस्टंट व्हॉल्यूम कसं काय करायचंय ते सगळ्या गोष्टी धीरे 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 एक्सप्लोर होते. क्लिअर. पण सध्याच्या कंडिशनला एवढं कळलं की काय आहे आणि कशा पद्धतीने असते, माउंटिंग कसं करतात. ते 2 टर्म्स इम्पॉर्टंट आहे, खूपच इम्पॉर्टंट आहे. म्हणजे कोणत्या? ह्या 2 टर्म्स. ओके, ह्या 2 टर्म्स खूप इम्पॉर्टंट आहे. व्हॉल्यूम तुमचा कोणता आहे, त्याचं पर्सिस्टंट व्हॉल्यूम क्लेम कोणता आहे, हे दोन्ही इन्फॉर्मेशन इथे तुम्ही देताय. आणि त्याला तुम्ही काय करणार? माउंट करणार. परफेक्ट. कशामध्ये? कंटेनर वाल्या सेक्शन मध्ये.
ते डिप्लॉयमेंट असो, पॉड असो, रिप्लिका सेट असो, कुठलेही असो, कंटेनर वाला सेक्शनच्या आतमध्ये व्हॉल्युम्स येईल. परफेक्ट. ओके. सो आय होप की तुम्हाला हे कळलेलं आहे. काही प्रॉब्लेम, काही इश्यू ऑनलाईन मध्ये? हिअर समजलाय का? ओके.